उद्याच्याला घरातल्या शिवाजीराव इथं बसले आणि उद्याच्याला शिवाजीरावांच्या नंतर पुढच्या पिढीनं ते काम हातात घेतलं तर शिवाजीरावांनी म्हणायचं हे काम माझ्या पुढच्या पिढीनं चोरलं. अहो त्यांच्याच हातात जाणार होतं. चोरलं काय चोरलं? त्यांचा अधिकार होता ना. आणि माझं एकटंच आहे का? छगन भुजबळ होते, हसन मुश्रीफ होते, दिलीप वळसे पाटील होते, प्रफुल्ल पटेल होते, धनंजय मुंडे होते. आज 80% आमदार माझ्या बरोबर जातात. मी काय त्या आमदारांना पैसे दिले म्हणून जातात? काहीतरी आम्ही जे काही लाईन धरलेली आहे, आम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे ते पटली म्हणूनच जातात ना. तुम्ही म्हणाल ते सगळं 100% बरोबर. तुम्ही म्हणायचं 2014ला भाजपला पाठिंबा म्हणायचं, आता माघार आता 19ला पाठिंबा पुन्हा माघार. असं कसं चालेल? असं नाही चालत. आणि त्यामुळं मी कधी कुणाला अडचणीमध्ये आणणार नाही. पण प्रत्येकाने पुढं मतदान करत असताना पुढची कामं करण्याची धमक आणि ताकद ही कुणामध्ये आहे एवढं तर डोळ्यासमोर आणण्याचा तुम्हाला अधिकार आहे. अजून कमीत कमी मी सांगतोय लक्ष्मण, कमीत कमी 10 वर्ष अजून काम कोण करू शकतं? तुपे ही वस्तुस्थिती आहे ना. ही तर कोणी नाकारू शकत नाही. मी फार 20 वर्ष सांगत नाही. आणि त्याकरता माझ्या जीवाभावाच्या सगळ्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, माझ्या महायुतीचे घटक असणाऱ्या सर्वांना, आमच्या देवेंद्र फडणवीसांनी पण अनेकांना मिटिंग घेऊन समजावून 4 गोष्टी सांगितल्या, त्यांनी ऐकल्यात. आणि आत्ताच्या घडीला बारामतीकरांनो, बारामतीचं काय करायचं ते तुमच्या हातात आहे. परंतु राहिलेल्या 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार हा आघाडीवरच राहणार. तुम्ही म्हणाल कसं? तिथं हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, दशरथदादा माने आणि मला पण मानणारी काहीतरी 4-2 तास असतील की नाही? का काहीच नाही मानणार? ती सगळी आम्ही एकत्र आहोत. इथं रमेश आप्पा थोरात, वासुदेवराव काळे, राहुल कुल आणि बाकीचे सगळे. तिथं आमचा पण काही खारीचा वाटा असेल का नाही? इकडं विजयराव शिवतरे सभा घेत आहेत 11 तारखेला. त्यांनी मला दाखवले कुणाकुणाचे फोन आले. मित्रांनो, मला इतकं वाईट वाटलं. काही लोकांनी रात्री फोन करून माघार घेऊ नको, तू फॉर्म ठेव. तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते. तुम्ही म्हणाल काय राव, कुठल्या पातळीवर राजकारण चाललं, कुठल्या थराला राजकारण चाललं. मला दाखवले, एकनाथरावांना दाखवले, देवेंद्रजींना दाखवले. बरं, आलेले फोन तुम्हाला जर गणेशला रात्री मी 11:30-12ला फोन केला तर गणेशच्या ह्याच्यात येतोच ना माझा नंबर. ते तर झाकून राहत नाही. म्हणजे इतकं वाईट वाटलं राव. मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं, काही बाकीचं बघितलं नाही. आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय. तिथं विजयराव शिवतरे, तिथं बाबा जाधवराव, दादा जाधवरावांचे चिरंजीव, ते भाजपचे नेते. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस, दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामते, अशोकराव टेकवाडे हे सगळे भाजपमध्ये सहकारी आहेत. मित्रांनो, तिथं मी दादा जाधवरावांना भेटायला गेलो. दादा जाधवरावांना भेटलो आणि दादा जाधवरावांची तब्येतीची विचारपूस केली, कारण मी त्यांच्याबरोबर 5 टर्म आमदार म्हणून काम केलं होतं. दादा जाधवरावांना मी विचारलं कशी तब्येत काय. त्यावेळेला अजित, मी बसून माझं व्यवस्थित चाललंय. पण मी इथं 25 वर्ष आमदारकी केली. मी माझ्या गाडीत बसून काही लोकांना भेटणार आहे. म्हणजे प्रमुख लोक गावाची असतात ना, की ज्यांच्या मागे जरा एक वजन असतं, आणि त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सुनेत्राव पवारांना आपल्याला मतदान करायचं. म्हणलं कशाला? नाही, तू महायुतीचा उमेदवार आहे म्हणून तर करायचंच. पण मला त्यांनी एक आठवण सांगितली. म्हणले अजित, मी 69 वर्षाचा होतो. 69. आणि 69 वर्षाचा असताना तुझ्या काकांनी म्हणजेच पवार साहेबांनी 2 सभेमध्ये हा गडी म्हातारा झालाय, ह्या गड्याला बाजार दाखवा,
आपल्याकडं बैल असल्यानंतर, बैल म्हातारा झाल्यानंतर आपण बाजार दाखवतो, अशा पद्धतीची मी त्यांना दैवत म्हणले मानायचो. पण त्यांनी मला बैलाची उपमा दिली आणि म्हाताऱ्याची उपमा दिली. मी 69 वर्षाचा होतो तरी दिली आणि मी पराभूत झालो आणि अशोक टेकवडे तिथं आमदार झाले. अर्थात त्याला कारण अशोक काळभोर तिथं खालची मतं त्यांनी घेतली, त्याच्यामुळे मताची विभागणी झाली. मीच अशोकराव टेकवड्यांना उमेदवारी दिलेली होती. आपल्या शिवाजीराव अण्णांचे जावई, ही वस्तुस्थिती. ते म्हणले अजित मला काय रे वाटलं असेल, बाजार दाखवा, बैल. म्हणजे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. राजेंद्र ढवाण पाटील, की मी पण बोलताना एवढा तोलून मापून बोलतो की पुढं काही वर्षांनी ते बोलणं माझ्या पण अंगलट यायला नको. आणि निव्वळ ते म्हणजे मनातली खंत त्यांनी बोलून दाखवली. बरोबर नाही हे सगळं. मित्रांनो, ह्या पद्धतीचं राजकारणाने सांगायचं म्हटलं तर दिवस पुरणार नाही. आता लवकरच घरी जाऊन गुढी उतरायचं काम करावं लागेल. त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही, परंतु माझी विनंती आहे की बूथ वाईज राहिलेल्या दिवसात आता एक एक दिवस जसा जाईल तसं तसं टेम्पो वाढत जाईल, तसं तसं भावनिक केलं जाईल, तसं तसं कोण कुठं कामाला आहे ते बघितलं जाईल. मला आत्ता काही काही गावातली लोक सांगत होती आम्ही कृषी विज्ञान केंद्रावर कामाला आहे, आम्ही इतक्या ट्रस्टवर कामाला आहे, आम्ही इकडे कामाला आहे. त्याच्यामध्ये असं कुठं कामाला असलेल्यांना दम देऊन चालत नाही. अशा पद्धतीनं मतं कधी बारामतीकरांनी मागितलेली नव्हती. बारामतीमध्ये मतं मागण्याची एक काहीतरी लेवल होती आणि ती लेवल आज सोडायला लागलेले. आणि त्याच्यातनं कुणाकुणाला भावनिक केलं जात आहे, त्याच्यातनं काही त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. नुसतं पार्लमेंटमध्ये भाषणं करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही. हा अजित पवार पण भाषणाच्या बाबतीमध्ये मेहता नंबर 1चा आहे. माझा पण एकदा जर लागली पट्टी तर मी पण भाषण करतो, पण मी भाषणही करतो आणि मी कामही करतो. मी विकासाला निधी पण आणतो आणि मी एखादं काम वाजून त्या ठिकाणी करून घेतो आणि लोकांना रिझल्ट देतो. आजही मला माहिती आहे मी काम करत असताना काही माझ्या जवळच्या सहकाऱ्यांच्यावर काही जण नाराज आहेत, काही पुढाऱ्यांच्यावर काही जण नाराज आहेत, काही जण माळेगावमध्ये भरती झाली त्याच्यामध्ये काही गावं भरतीमध्ये राहून गेलेली ती लोक नाराज आहेत. उदाहरणार्थ कुर्लेवाडी असेल, ढाकाळा असेल, का माझं करावागज असेल, अशा पद्धतीनं काही आहे, नाही असं नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, त्याच्यातनं मी मार्ग काढील, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्याबरोबर काम करणारा एखादा चुकला म्हणून त्याचा दंड मला किंवा उमेदवाराला देऊ नका. ते आपण दुरुस्त करू. तुम्ही लक्षात आणून द्या, काही काही ठिकाणी असतं गटतट असतात, थोडंसं उजवं डावं असतं, काही काही बाबतीमध्ये गावातच थोडंसं त्याला जवळ करायचं त्याला लांब करायचं, असं माझ्या शहरामध्ये पण झालं असेल, माझ्या ग्रामीण भागामध्ये पण झालं असेल, माझ्या बागायती भागात झालं असेल, माझ्या जिल्ह्यात भागात झालं असेल. आज टँकरची प्रचंड मागणी आहे, त्याकरताही आम्ही टँकर देतो. आज मला दूध संघाचा चेअरमन आलेला होता, तो मला म्हणला की दादा असं असं करावं लागेल. मी म्हणलं हो जावा करा. ह्या सगळ्या गोष्टी आपणच करणार आहोत. आणि त्याच करत असताना माझ्या सुपा परगणा परिसरातल्या लोकांना विनंती आहे, काही काही जर अजून थोडंसं कसं रे काय रे असं कसं होईल, असं कसं काही होत नाही, आपण सगळं नीट करणार आहोत. अजिबात कुठं आंबीवाल्यांनी पण भावनिक व्हायचं काही कारण नाही, खुर्द असो किंवा माझी बुद्रुक असो. आणि पाण्याच्या संदर्भात मी फार वेगळ्या पद्धतीनं, आता काय झालंय 7-7 वेळेला तुम्ही मला निवडून दिल्यामुळं त्यातला इतके बारकावे माझ्या लक्षात आले आणि त्याला कुठनं कशा प्रकारचा निधी आणायचा हे पण मला अतिशय व्यवस्थितपणे समजलेलं आहे. त्याकरता केंद्राचा निधी पण खूप मोठा असतो आणि त्याच्यातून आपल्या आया बहिणी असतील, आपले तरुण तरुणी असतील, आपले वेगवेगळे उद्योजक असतील किंवा आपले नोकरदार असतील, आपला शेतकरी समाज असेल, आपला 18 पगड जातीचा सगळा समाज असेल, याला आपल्याला सगळ्यांना मदत करायची. आपल्यामुळं
आता नीरा नदीत देखील पाणी मी कशा पद्धतीने केले ते मला माहिती आहे. प्रतापचा परवाच फोन आला होता, दादा खांड्याचं पाणी काळं झालंय. कुठे प्रताप? हा, काळं झालंय. अरे म्हटलं पांढरं करायला लय काहीतरी टाकावं लागेल. मी केशवरावांना यांनाही सांगितलं की तुमचा एकही झिरो डिस्चार्ज झालं पाहिजे. मित्रांनो, इतक्या गोष्टी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये 4.5 रुपये यांचा विजेचा दर होता. परवाच्या कॅबिनेटला आचारसंहितेच्या आधी 6 रुपये केला का नाही विचारा त्यांना. जरी रोज तुम्हाला भेटत नसलो तर तिथं बसून दुधाचे दर पडले, 5 रुपये लिटरला दुधाचे दर त्या ठिकाणी वाढून दिले. काहींना अजून पैसे मिळाले नाही, ते काहीतरी भरायला ऑनलाईन वगैरे त्रास होतोय, तो त्याच्यात थोडा वेळ लागतोय. त्याच्यातनं मार्ग काढू, आचारसंहिता संपल्यावर मार्ग काढी. पण ह्या प्रकारे आता कांदा निर्यातीलाही परवानगी दिली, धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस दिला, माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोनस देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे, मदत करण्याचा. जो जो माझा शेतकरी अडचणीत येईल तिथं तिथं कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल, 0% व्याजाने पीक कर्ज किंवा त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये त्यांचा पीक विमा, अशा कितीतरी गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील. आणि तशाच पद्धतीनं किमान 2, आता पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला 1.5 लाख रुपयाच्या शस्त्रक्रिया करता येत होत्या, आता त्या 5 लाख केल्या. त्याच्यामुळं पोपटराव 2 खर्चिक शस्त्रक्रिया गरिबांच्या मोफत होत आहेत. बारामतीकरांनी हे विसरता कामा नये. रुग्ण मित्र अशा पद्धतीनं मागं आम्ही पण काम करत होता, बाकीचे पण आता काम करतायत. आत्ता माझ्याकडं रसाळ आला होता, त्याच्याकरता कुठे आहे का इथं, त्याच्याकरता मी फोन केला तेव्हा तिथं त्याचं बिल सांगितलं काहीतरी 8 का 9 लाख रुपये, बरोबर ना. आणि तो म्हणला दादा निम्म करायला लावा. त्याच्या बहिणीच असणार आहे, निम्म करायला लावा. मी त्या डॉक्टरांना फोन केला, म्हणलं निम्म करा. त्याच्यामध्ये मी बाकीचा आकडा बोललो नाही. त्या डॉक्टरने पठ्ठ्याने काय केलं, ते 8 लाखाचं बिल केलं 16 लाख. आणि याला म्हणले दादांमुळे 50% कमी केले, 8 लाख रुपये भर. आता त्यांनी सांगितल्यावर आत घेतला. त्याला माळेगावला विचारा, त्या शरद दत्तोबाच्या सोसायटीत फोन केला डॉक्टरला, म्हणलं का रे फार जोर आला काय, मला जर वाकड्या शिरायचं म्हटलं तर दवाखाना बंद करील, एवढ्या चुकीच्या गोष्टी होतील. तो म्हणला माफ करा. त्याने 6.5 लाख रुपये भरले, 2.5 लाख परत देतो, 4 लाखात काम करतो. कोण करायला लागले विचार. आत्ता इथं 2 तास तरी झाले खरं, 2 तास पण झाले नाही. मी डॉक्टरांना म्हणलं डॉक्टर असं नाही, तुमचा ट्रस्ट आहे, ट्रस्टमध्ये काही शस्त्रक्रिया तुम्हाला 10% वगैरे मोफत करावे लागतात गरिबाच्या करता. आम्ही ज्यावेळेस त्यांना दवाखान्याचं FSI देतो जास्त, तो FSI जास्त देतो, त्याच्यामध्ये आमची अट असते की 10% बेड गोरगरिबांच्या करता तिथं राखीव ठेवायचे आणि बाकीच्या 90% बेडमधनं तुम्हाला जे काही कमवायचं ते कमवा, पण गरिबाला पण आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे. त्या प्रकारे मी तसं ते डॉक्टर पण माझं पण जरा हल्लं, त्याच्यामुळं माझं सटकलं, त्याच्यामुळे ती त्याचं बोललो. परंतु मी नंतर पुढच्या वेळेस सांगेन त्यांना की डॉक्टर असं करू नका तुम्ही, आम्ही सांगतोय, आम्हाला वाटतं की आमचं तुम्ही बिल निम्म कमी केलं आणि पुन्हा त्याच्याच दुप्पट बिल करायचं आणि आम्हाला भासवायचं निम्म केलं ना, हे असं आम्हाला, ते मी तसं म्हणणार नाही, चुत्या बनवण्याचा प्रयत्न करू नका म्हणून. पण आपल्याला डॉक्टरांची गरज आहे, जरा बस. अहो सोमनाथराव, त्याच्याकरता आपलं महिलांचं मेडिकल, आमचं महिला हॉस्पिटल आहे, त्याच्याकरता आमचं सिल्वर ज्युबिली, आमचं म्हणजे आपलं सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल आहे, आपलं रुईचं 100 बेडचं हॉस्पिटलचं काम चाललेलं आहे, आपलं आयुर्वेदिक हॉस्पिटल आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, आपलं सुप्याचं हॉस्पिटल आहे, सुपेकरांना विचारा कसं हॉस्पिटलचं काम चाललंय. आत्ता परवा बरं झालं आठवलं, ही बाबा माझ्याकडं दिलीप खैरे, आणि तेवढं सांगतो आणि संपवतो,
दिलीप खैरे आणि पुरुषोत्तम दादा जगताप, मला वेळ झाला, रात्री 1:30 वाजले होते. मला 1:30 वाजता मंत्रालयातनं नाही, एका अधिकाऱ्याचा फोन आला, दादा मार्शेरेंनी आलंय आणि जिथं मेडिकल हॉस्पिटल महाराष्ट्रात आहे तिथं 25 ते 30 किलोमीटरच्या हद्दीमध्ये एक हॉस्पिटल देता येतं आणि कुणाचाच प्रस्ताव आला नाही. तुम्हाला देता आला तर बघा, तुम्हाला कुणाला द्यायचं असेल तर. त्या बाबाला विचारलं,